मोलाचं काम करून जाते. एखादी छोटीशी जीप, परमेश्वराच्या मंदिरात ज्यावेळी एक गाभाऱ्यात छोटीशी दीप असते त्याची तुलना कितीही मोठ्या प्रकाशाला होऊ शकत नाही. म्हणून हा दीपोत्सव पहा, गेली 40 वर्षे, हे 41 वर्ष आहे, गेली 40 वर्षे आबदारवाडी तालुका पाटण येथे हा दीपोत्सव साजरा होत आहे. माझं भिकू रघुनाथ राहटे. हा दीपोत्सव तुम्ही गेली 40 वर्षे सुरू केलेला आहे, साजरा करतात. का दीपोत्सव साजरा करण्याचं कारण काय? त्याप्रमाणे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की मी अविवेकाची काजळी गेडोनी विवेक दीप उजळी, तर योगिया पायी दिवाळी निरंतर. किंवा आपल्यामध्ये असणारं जे तिमिर आहे, आपल्यामध्ये असणारं जे द्वैत आहे, हे निघून जावं. ज्याप्रमाणे आपण हा घरातील अंधार नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण दिव्याचा उपयोग वगैरे करतो, त्याप्रमाणे गावामध्ये द्वैत, तिमिर, अज्ञान, अंधकार निघून जावा, हा दृष्टिकोन मनाशी ठेवून आम्ही हा गेले 41 वर्ष दीपोत्सव साजरा करतो. हा दीपोत्सव सुरू करण्यामागचे कारण सांगा मला. हा दीपोत्सव आमचे राठे महाराज यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की ज्याप्रमाणे आपल्या लाईट गेलं तर घरातला आपला अंधकार तयार होतो, तो अंधकार घालण्यासाठी आणि गावाचा अज्ञान घालण्यासाठी हा दीपोत्सव राठे महाराजांनी चालू केला. म्हणजे ह्या दीपोत्सवातून तुम्ही प्रेरणा घेतोय की गावातील अंधकार कमी व्हावा, गावातील ज्या आपल्या ज्या लोकांच्या मध्ये याच्या समस्या आहेत, अंधश्रद्धा, अशा श्रद्धा आहेत, त्या कमी व्हाव्या ह्यासाठी हा दीपोत्सवाचा प्रयोग केला आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगल्या गोष्टींचा दीपोत्सव म्हणजे दीप प्रज्वलित व्हावा, त्यासाठी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खूप चांगला उद्देश. वर्ष 41 आज आबदारवाडी इथे साजरा होताना दिसत आहे. दीपोत्सव नुकताच संपन्न झालेला आहे. तर रुक्मिणी साडी कोणाच्या घरी, ही संकल्पना स्पष्ट करा, नक्की काय आहे रुक्मिणी साडी कोणाच्या घरी? ज्या महिला सकाळी काकड आरतीसाठी येतात तर त्यांना एक उत्तेजनार्थ म्हणजे सर्व महिलांनी ह्या मंदिरामध्ये काकड्यासाठी यावं. पहाटे 5 वाजता सकाळी काकडा सुरू होतो आणि त्या काकड्यासाठी सर्व महिलांची जास्त उपस्थिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केला आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या घरी ही जी संत ज्ञानेश्वरीची प्रत आहे, जी वाचक मंडळी आहे, तर त्या वाचक मंडळींनी ज्याला हा लकी ड्रॉ लागेल त्याने ती प्रत घेऊन त्या दिवसापासून या वाचनासाठी हजर राहायचं असतं. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10 दिवस. ज्या महिलांना ह्या साडी जी मिळते किंवा त्यांना ते लकी ड्रॉ लागतो, त्या महिलेनं ती साडी उद्या दिंडीच्या दिवशी परिधान करून त्या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांनी तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन किंवा हंडा अशा ज्या काही ज्या वस्तू आहेत, प्रथा आहेत, त्या आपण आम्ही जी दिंडी नदीला, कोयनामाई नदीला ती दिंडी घेऊन जातो आम्ही. त्यावेळी त्या महिलांनी त्या साड्या नेसून साडी परिधान करायची असते. माझं नाव रमेश आनंद शिंदे. बोला. आता आमच्या गावामध्ये असा उपक्रम चालू केला आहे. कंप्लीट सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये जे श्रेष्ठ लोक आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, गाव भोजन करतात की संपूर्ण गावाचं त्या दिवशी चूलच बंद असते. दररोज संध्याकाळी अन्नदान इथे केलं जातं. या परिसरातील आमचे जे काही भाविक येतात हे नेहमी येऊन इथं ते 7चं टायमिंग असते. हरिपाठ झालं की आम्ही अन्नदान करायला सुरुवात करतो आणि 9ला कीर्तन चालू होते. या 2-3 तासामध्ये जवळजवळ आमच्या 1000 लोकांचे अन्नदान हे 2-3 तासात होतं. म्हणजे हा उपक्रम आमच्या सर्वांनी गावाने मिळून आता गेली 2-3 वर्ष चालू केलेलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आज आबदारवाडी गावामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण 141 तर तिथे ज्ञानेश्वर माऊली कोणाच्या घरी किंवा ज्ञानेश्वरी कोणाच्या घरी, काय संकल्पना आहे स्पष्ट करा. ज्ञानेश्वर महाराजांच्या आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला, पण त्या लोकांना त्याचं महत्त्व अजूनही कळलं नाही. पण किमान पारायणाच्या निमित्तानं तरी लोकांनी त्याच्यामध्ये आवड निर्माण करावी, वाचायला बसावं, म्हणून हा मंडळानं हा उपक्रम ठेवलेला आहे. ठीक आहे. उपक्रमाविषयी थोडंसं 2 शब्द सांगा. उपक्रम की जेणेकरून हा ज्ञानेश्वरी ज्यांना म्हणजे प्राप्त होते त्यांनी ती ज्ञानेश्वरी घेऊन या मंदिरामध्ये यावं, ती वाचावी, त्यानंतर त्यांनी ती घरी ज्ञानेश्वरी न्यावी. घरी पण त्या वर्षभर त्या ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी वाचन करायचं आहे. त्यातून त्यांना येणारा जो अनुभव आहे, त्यांना मिळणारी जी अनुभूती आहे, त्यातून त्यांना निश्चित स्वरूपाने काहीतरी फलश्रुती प्राप्त होते. ठीक आहे. नाही ना, जे कीर्तनाला येणारे जे जेंट्स लोक, पुरुष लोक आहेत, काकडार्थला जे येतात ते महिलांसाठी. महिलांसाठी. मग ज्ञानेश्वरी माऊली कसं देतात? माऊली जे पुरुष कीर्तनाला येतात ना, त्यांनी आपापल्या नावाची चिठ्ठी टाकायची असते. त्यातून एक आपण चिठ्ठी काढली जाते, त्यातून ज्याचं नाव निघेल त्या व्यक्तीला ती ज्ञानेश्वरी. ठीक आहे. तर आज इथे हे संत पंगत आणि त्याच्यासाठी अन्नदान असतं, काय परंपरा आहे, काय सांगाल त्याविषयी? आमचे गावचे 36वें वर्ष सुरू होत असताना, पारायण 36 वर्ष चालू होत असताना आमच्या गावचे
मार्गदर्शक रमेश शिंदे, बामावली व मी स्वतः आम्ही बाबुराव भोसले महाराज यांना थोडंसं विचारण्यामध्ये गेलो बाबा आपण 36 टप्पे झाले 36 वर्ष आपण काय उपयोग करूया. तर बाबुराव भोसले महाराजांना आपण मार्गदर्शन केलं की तुम्ही गावामध्ये संत पंगत घाला, गाव भोजन घाला. संत पंगत काय प्रकार आहे मला संत सांगा? पंगत म्हणजे सर्व गावाला जेवण, अन्नदान. अन्नदान करा. त्यामुळे तुमच्या गावाला अन्नदानानं किती फायदा होतोय आणि भगवंताच्या कृपेनं लोक व्यवस्थित मिसळून आली, गाव एक झालं, गावाचा बऱ्यापैकी विकास झाला. गटतट विसरून लोक सगळी कामं करतात, पारायण कमिटी सुद्धा धडपडून सगळी कामं करतात, त्यामुळे काय अडचण नाही. तरी या गाव भोजनाच्या ह्याच्याबद्दल सतर्क इंडिया न्यूज निर्भीड चॅनल, सातारा निर्भीड चॅनल यांचे संपादक विराट कदम, उत्कृष्ट निवेदिका संतोषी जगदाळे इथं आल्यावर त्यांचे गावात आभार. अशुभ प्रसंग. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अन्न हे महत्वाचं दान. पहा आजही इथं ग्रंथराज पारायण ज्ञानेश्वरी पारायण अबदारवाडी तालुका पाटण येते. आज आपण पाहत आहात इथं सर्व ग्रामस्थांना, भाविकांना, सर्व येणाऱ्या सर्वांनाच पहा अन्नदान वाटप केलं जात आहे. अत्यंत शुभकार्य आणि अत्यंत अशी खूप सुंदर परंपरा आहे. आपलं ब्रीदवाक्य आहे मराठी माणसाचं ब्रीदवाक्य की देवदेशाने धर्मापायी प्राण वेचले आहेत. आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे, आम्हाला आमचे देव प्रिय आहेत, आम्हाला आमच्या परंपरा प्रिय आहेत. आणि पहा अशाच या अबदारवाडीमधील परंपरा आपण पाहत आहात. आपण पाहत आहात सतर्क इंडिया TV न्यूज. मी संतोषी जगदाळे या सर्वांचं प्रक्षेपण आणि रिपोर्टिंग आपल्याला करत आहे. आणि इथे पाहत आहात की सर्वजण अगदी भक्तिभावाने प्रत्येक आईला भाविक हा प्रसाद घेत आहे. हरिनामाचं नाम स्मरण करून प्रसाद घेत आहे. ज्ञानेश्वर माऊली कोणाच्या घरी, तर चला जाणून घेऊया त्याच्याकडून सुंदर अशी प्रतिक्रिया. तर नाव सांगितलं तुझं? विराज प्रताप चव्हाण. ठीक आहे, तुला ही ज्ञानेश्वरी मिळालेली आहे बरोबर. तर ही ज्ञानेश्वरी माऊली कशी तुमच्या घरी आली सांगशील थोडंसं या प्रथेविषयी, या परंपरेविषयी? कीर्तनकारांना कीर्तनाला जे येतात ना त्यांना तिथे बॉक्स ठेवलेला असतो. त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाकायची, नाव येईल ज्या मुलाचं त्यानेही ज्ञानेश्वरी घ्यायची. आरती सकाळी पहाटेची काकडा आरती. काकडा आरती ही संकल्पना कुठेतरी पहा या मोबाईलच्या धावत्या युगामध्ये, आधुनिक युगामध्ये ह्या परंपरा कुठेतरी लोप पावताना दिसत होत्या. परंतु अबदारवाडी, पाटण तालुक्यातील अबदारवाडी या गावाने काकडा आरती ही परंपरा जिवंत राहावी म्हणून काय संकल्पना चालू केली किंवा काय परंपरा जाणून घेऊया. आपण त्यांच्याकडूनच या परंपरेचं समर्थन करूया की काकडा आरतीसाठी काय केलं जातं आणि तुम्हाला ही रुक्मिणी साडी का दिली जाते? आम्हाला रुक्मिणी साडी देते. आम्ही सकाळी काकड्याला येतो. काकडा आरती म्हणजे काय? एक नामस्मरण देवाचं व्हावं म्हणून. हां, देवाला सकाळी 4 वाजता यायचं, येतो आम्ही. परमेश्वराचं हरिनाम हरिनाम होतं, नामस्मरण होतं. घरी असं संसारातून कोण रोज देवाचं नाव घेत बसत नाही. 4 वाजता म्हणजे लवकर आंघोळ वगैरे करून स्वच्छ साडी घेऊन घालून यायचं. 4 वाजता बरोबर इथं यायचं. 4 ते किती असते काकडा आरती? 7:30 पर्यंत असते. मग असं रोज तुम्ही आला की तुम्हाला ही साडी जरा दाखवा बघू. ही रुक्मिणी साडी तुम्हाला मिळालेली म्हणजे की तुम्ही गेली 10 दिवस ड्रॉप काढते. हां, म्हणजे एक काकडा आरतीला सर्व महिलांनी यावं. आपल्या संसार नेहमीच आहे, संसार नेहमीच घरची कामं नेहमीच आहेत, परंतु त्याला कुठेतरी दुजोरा देऊन 10 दिवसासाठी भरपूर मंदिर भरतं आमचं. सकाळच्या भरपूर महिला असतात. आम्ही एकटेच नसतोय, पण याच्यातून लकी ड्रॉ काढलेला असतो. आमची थोड्यांची नावं निघालीत, अजून उद्या पण निघतील काही नावं, पण भरपूर लेडीज असतात. शोभा शिंदे, तुम्हाला ही आज भगव्या कलरची खूप सुंदर असा कलर आहे, भक्तिमय भक्तिभावाने असा समृद्ध झालेला असा भगव्या कलरची त्यांना पैठणी मिळालेली आहे. पहा, रुक्मिणी साडी मिळालेली आहे. अश्विनी गायकवाड, तर तुम्हाला ही साडी मिळालेली आहे, रुक्मिणी साडी मिळालेली आहे. तर ही रुक्मिणी साडीच्या मानकरी झालेला आहात तुम्ही, काय वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आनंद झालाय. आनंद झालाय आणि देवाचाच एक प्रसाद असं मिळाला. रुक्मिणी माऊली घरी आली, साडी घालून ओटी भरायला आली असं वाटतंय. तरुण पिढी बरोबर तरुण महिलांसोबतच या आजी सुद्धा आज या रुक्मिणी साडीच्या मानकरी झालेल्या आहेत पहा, आणि अतिशय आनंद होतोय. आजी नाव सांगा. नाव सांगा तुमचं? शांताबाई जयवंत शिंदे. तुम्हाला ही रुक्मिणी साडी मिळाली, अत्यंत अशी शेवाळी कलरची सुंदर अशी ही रुक्मिणी साडीच्या मानकरी झालेल्या आहेत. काय वाटतंय प्रथमतः? आनंद वाटतो.
गेली. पहा, महाराष्ट्र म्हणलं की संत महात्म्यांची भूमी आणि आज ही परंपरा आपण सतर्क इंडिया TV न्यूज ह्या परंपरा जागा करत आहे, या परंपरांना पुढे फॉरवर्ड करत आहे, जिवंत ठेवत आहे. पहा, तर कीर्तन, काल्याचं कीर्तन याविषयी आज आपल्याला हे महाराज कीर्तनाविषयी 2 शब्द सांगतात की कीर्तन का केलं जातं आणि ही संत महात्म्यांची परंपरा का पुढे गेली जाते. तर सांगा सर, तुमच्याच तोंडून तुमचे शब्दपुष्प सर्वांना ऐकू देत. प्रथम नाव सांगा. कसं आहे, अलीकडच्या काळात ही तरुण पिढी आहे ना, ही विज्ञानवादी आहे. मग या विज्ञानवादी पिढीला आपला अध्यात्म जर समजून सांगायचं असेल तर अध्यात्मातली पुराणातली केवळ उदाहरण सांगून जमणार नाही. आपल्या धर्मशास्त्राला आध्यात्मिक विचाराची विज्ञान सुसंगत अशी भक्कम बैठक आहे. मग ती भक्कम बैठक या तरुण पिढीसमोर आम्ही मांडून अध्यात्माबद्दल कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही गोडी निर्माण करतो. म्हणजे बदलत्या काळानुसार आम्ही आमच्या चिंतनामध्ये वर्तमान युगामध्ये आता काहीही पर्याय राहिलेला नाही. एक सुखशांती असेल, मनाची शांती, तर फक्त ते तुम्हाला अध्यात्मच फक्त देऊ शकतं. हा इतिहास आहे आणि यासाठी अध्यात्माकडे प्रत्येकाने वळवायचा हा एक महत्त्वाचा असा उद्देश. प्रत्येकाने वळवायचा. भरत राजाराम शिंदे, मुक्काम पोस्ट अब्दारवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर इथे आज ही ज्ञानेश्वर माऊली कोणाच्या घरी ही संकल्पना सुरू केली होती परंपरा, तर तुम्ही याचे मानकरी झाले, काय सांगाल याविषयी? नाही, खूप अभिमान वाटतोय की आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही ज्ञानेश्वर माऊली बघतोय, काय ऐकतोय, वाचतोय. पण ही संकल्पना ज्यापासून चालू केली ती संकल्पना चांगली आहे की जेणेकरून लहान मुलांना वयोवृद्धांना वाचायला यावं, यासाठी ती संकल्पना चालू केली. सतर्क इंडिया TV न्यूज, मी संतोषी जगदाळे, मुख्य संपादक विराट कदम, कॅमेरामन विशाल विषयसह. हनुमान घ्या. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अब्दारवाडी, तालुका पाटण. पहा, वर्ष 41 आणि आपण पाहत आहोत की इथं हा महाप्रसाद सुरू आहे. पहा, अगदी प्रत्येक घराघरातून या महाप्रसादासाठी प्रत्येकाने स्वइच्छेने, अगदी भक्तिभावाने, कोणतेही आडेवडे न घेता पहा 160 लिटर दूध दिलेलं आहे. पहा, त्याच्यामध्ये नाही शेवया टाकल्या जात आहेत, वेगवेगळे सुकामेवा सुद्धा टाकले जातात आणि अत्यंत असा भक्तिमय असा प्रसाद केला जात आहे. पहा, आज हा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सर्वांसाठी, बरोबर? तर किती लिटर दूध दिले? 160. ठीक आहे. आणि तुम्ही सांगा की आज प्रसाद तुम्ही घालताय ना? हां, कुणाच्या स्मरणार्थ घालताय? आठवणी प्रित्यर्थ वडिलांचं नाव सांगा. विश्वनाथ विठ्ठल शिंदे यांच्या आठवणी प्रित्यर्थ तुम्ही हा प्रसाद घालताय, तुम्ही सर्वांना दान करताय. ठीक आहे, खूप आभार तुमचं. तर बोला, सांगा सरपंच. आज या ठिकाणी आमच्या गावच्या संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा 41व्या वर्षातला त्यांच्या मागे आजचा शेवटचा दिवस आहे. आज या ठिकाणी तुम्ही पाहतच असाल, आज पूर्ण गाव व परिसरातील लोकांच्यासाठी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी महाप्रसाद बनवला जात आहे. या महाप्रसादासाठी शंकर शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संपूर्ण खर्च या ठिकाणी महाप्रसादासाठी केलेला आहे. सर्वांचा सहभाग असावा यासाठी गावातील प्रत्येक घरातून या ठिकाणी एवढं दूध उत्पादन होतं, प्रत्येकानं दूध आणून या ठिकाणी या खिरीसाठी महाप्रसाद दिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येकानं आपल्या घरातील
एक एक श्रीफळ काराचं फळ प्रसादामध्ये घालण्यासाठी असे 250 नारळ 160 लिटर दूध आणि बाकीचं जे धान्य सुकामेवा आहे अशा पद्धतीने हा महाप्रसाद बनवला जातो. संपूर्ण अबदारवाडी गाव शेजारची जी गाव आहेत याला निमंत्रित करून या ठिकाणी आणि प्रेमाने या ठिकाणी महाप्रसाद स्वीकार केला जातो. आपण आलो आहोत आता सतत आणि संतोष जगदाळे आपण आलो आहोत पहा की अबदारवाडी तालुका पाटण या ठिकाणी आणि आपण पाहत आहात या सर्व महिलांनी हे मानाचे कलश घेतलेले आहेत आणि आता ही दिंडी लवकरच सुरू होत आहेत पहा आणि अत्यंत भक्तिमय सर्वत्र संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं आहे. संपूर्ण अबदारवाडी अगदी विठोबाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात अगदी दुमदुमली आहे पहा. अगदी छोट्या मुलांचा सुद्धा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. ज्ञानेश्वर माऊलीची पालखी होताना दिसत आहे. आणि पहा नामस्मरण होत आहे पहा. तर आज संपूर्ण अबदारवाडी भक्तिमय झाली, मंगलमय झाली. वातावरण पंढरीमय झालेलं आहे. अवघी दुमदुमली पंढरी. तर असं म्हणायला लागेल की अवघी दुमदुमली अबदारवाडी. नाव सांगा प्रथम. माझं नाव विश्वास शिंदे. मी माजी सरपंच अबदारवाडी. या गावामध्ये आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं म्हटलं तरी काय वावग होणार नाही. परंतु या गावामध्ये आज 41 वर्षे आज हे पारायणाला होत असताना या गावामध्ये ज्यांनी ज्या पारायणाची स्थापना केली त्या स्थापनेपासून आजपर्यंत या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कामं चालू आहेत. श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली पारायण आहे ते पारायण साजरं करत असताना या गावामध्ये आज त्यामुळं या पारायणाच्या माध्यमातून गावामध्ये एक आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नती अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली आहे गावाची. त्यामुळं गावाचा एक चांगल्या प्रकारे दर्जा आणि गाव सगळं भक्तिमय या सर्व वातावरणामध्ये आज या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. तर सरपंच साहेब आपल्या या दिंडीविषयी काय बोलतायत? सरपंच साहेब बोला. या गावामध्ये कायमस्वरूपी सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम असतात. चांगल्या पद्धतीनं सर्व गटतट विसरून सर्व गाव एकत्र येऊन लहान थोर असतील, तरुण मुले असतील, ग्रामस्थ माता भगिनी सर्वजण सहभागी होऊन गेली 41 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह, रामनवमीची हनुमान जयंती या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये पार पडत असतो. यामध्ये अगदी सकाळी काकड्यापासून संध्याकाळी कीर्तन जागर भजनापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या संसारातून वेळ काढून यामध्ये भाग घेऊन सेवा देत असतो. तर भक्तिमय शक्ती मिळते काय म्हणायचं आहे? तुम्ही 100% बरोबरच बोललेलं आहे. 41 वर्षाचा आम्हाला म्हणजे भरपूर अनुभव आलेला आहे. या धार्मिक वातावरणात अगदी माऊलीमय झाले तुम्ही बघताय. सर्वजण तल्लीन झालेले आहेत. एकूणच काहीतरी तिथे भक्ती आहे ती नक्की शक्ती निर्माण होतील. तुमचा आर्थिक विकास होतोय प्लस तुमचा मानसिक विकास होतोय. खूप सुंदर प्रतिक्रिया. मंदिराचे पुजारी आहेत. बरीच वर्ष
वर्ष झाली मनोभावे देवाची पूजा अर्चा करतात आणि कसलाही स्वार्थ नाही त्यांचा. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब गायकवाड. अतिशय चांगल्या प्रकारे देवाची सेवा करतात, पूजा अर्चा करतात. रोज अखंडितपणे देवाची पूजा करतात. ह्या भक्तिमय वातावरणामध्ये समाज मोठाच असतो. सगळं काम हिराने पोट लावून करतात. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण आलो आहोत पहा कोयना नदीच्या ठिकाणी. ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अब्दरवाडी तालुका भाटण वर्ष 41. पहा निसर्गाचं पूजन अगदी परमेश्वराच्या पूजनासोबतच माऊलीच्या ज्ञानेश्वर माऊली विठोबा माऊलीच्या पूजनासोबतच पहा निसर्गाचं पूजन. जी पंचमहाभूत आहेत त्यापैकी पाणी जल आपण म्हणतो, ह्या पाण्याचं पूजन कोयना माईचं पूजन करण्यासाठी ही दिंडी आलेली आहे. अगदी अक्षरशः पायी चालत अगदी मंदिरापासून ते अगदी इथं कोयना नदीपर्यंत सर्वजण भक्ती भावाने अगदी पायात चप्पल न घालता सर्वजण चालत आलेले आहेत. दरवाडी ही दिंडी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दिंडी आज कोयना माईच्या काठावर आलेली गंगेचं पूजन करायचं. काय गंगा पूजन केलं जातं? गंगेचं पूजन करण्याचा एक हेतू असा आहे की जेणेकरून आपण पंढरपूरला वगैरे जातो आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारी जी चंद्रभाग आहे त्या चंद्रभागेप्रमाणेच याही गंगेला मी मानून त्या ठिकाणी दिंडी आणून त्या ठिकाणी त्या पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश नाव काय तुझं? ज्ञानेश संजय शिंदे. ईश्वरी प्रकाश म्हणजे मुलगी आहे. हां ठीक आहे. ईश्वरी काय हां म्हणा आता ज्ञानेश्वर माऊली म्हणा. छान. तुकाराम अगदी मराठीमुळे सुंदर दिसताय तुम्ही. सगळ्या दिंडीसाठी आलाय. काय वाटतंय? खूप मस्त वाटतंय. छान. प्रत्येक वर्षी असंच करायला म्हणजे आवडेल. दरवर्षी असंच असतंय. असंच असते. हां छान. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही असंच नटा सुंदर दिसा आणि प्रत्येक वर्षी अशीच परंपरा पुढे चालू ठेवूया. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. नाव सांगा. तर हे संजय गायकवाड बरोबर. तुम्ही हा ऊसाचा रसाचा व्यवसाय करता आणि तुम्ही आता हे दान करताय. प्रत्येक वर्षी तुम्ही असंच दिंडीला दान करत राहणार. आता पहिलेच वर्ष आपलं म्हणजे आत्मा हा परमेश्वर आहे. आत्माला थंड केला किंवा आत्म्याचे केलं की आत्माही करत असतो. बरोबर. खूप छान. तुमच्या खऱ्याला आमच्या टीव्ही असतात तर या टीव्हीचा मानाचा मुद्दा. दिंडी आली आहे संपूर्ण गावामधून. अब्दरवाडी, गिरेवाडी, विठ्ठल मंदिर, कोयना पूजन. त्याचप्रमाणे आता आपण आलो आहोत या दिंडीसह जुगाई नगरमध्ये आणि आता ही दिंडी इथं 2च मिनिटांमध्ये पहा स्थानापन्न होत आहे. अगदी जुगाई देवीचा आशीर्वाद सुद्धा यामध्ये सामील होताना दिसत आहे.
भक्तिभाव म्हटलं की तिथं डोंगरदऱ्यांचे लिमिटेशन नसतंय. आज आपण पाहत आहात की ही जी वारी आहे, दिंडी आहे पहा, अगदी रानावनातून भटकत हे सगळेजण आलेले आहेत. यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे तरी सुद्धा हे सर्वजण ही भक्तिमयी मंडळी, भक्तिभावाने लीन राहिली, अगदी तल्लीन राहिली मंडळी पहा, अगदी रानावनातून बिना चप्पलची येताना दिसत आहे. आपण पाहत आहात संपूर्ण दऱ्याखोऱ्यातून अगदी निमुळती पायवाट आहे, त्या पायवाटेवरून ही दिंडी आपल्याला येताना दिसत आहे पहा. संपूर्ण गावभर पहा, संपूर्ण अब्दारवाडी गाव मंगलमय झाले. संपूर्ण गावामधून पहा रांगोळ्या निघालेल्या, अगदी सुरुवातीपासून ते संपूर्ण आळीमध्ये प्रत्येक गावामध्ये पहा रांगोळ्या आपणास दिसत आहात. रांगोळी म्हटलं की मंगल्याचं प्रतीक, शुभ प्रतीक, आणि आज ही रांगोळी आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर कंठ धरला कृष्णामध्ये गाजरी प्रकाश काला वाटेल कमेता उत्तमता संभ्रम वाटेलिया ब्रह्मादिता उत्तमता दाखवू काला वाटेल कमेता वैष्णविता त्याचबरोबर रुक्मिणी कोणाच्या दारी हा लक्ष्मीराव आदरणीय हरिभक्तीदारा नंदा रामचंद्र शेरगे यांना या ठिकाणी हा लक्ष्मीराव लागलेला आहे. त्याचा त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला माऊलिया सहकार्य केलेलं आहे व ज्या पद्धतीने आपल्या गावची या ठिकाणी धार्मिक चळवळ आहे ती पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. यामध्ये आपले व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण भिकाजी राहते महाराज यांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. त्यांना या ठिकाणी गावच्या वतीनं या ठिकाणी पात्रे येऊन या ठिकाणी गावच्या वतीने त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर भिकाजी राहते महाराज यांचा सत्कार सर्वात क्रमाने संपूर्ण पोशाख घेऊन या ठिकाणी हरिभक्त पारायण अंकुश रामचंद्र शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी कृपया महाराजांनी या पोशाखाचा स्वीकार करायचा आहे. खरोखरच महाराजांना जरी दृष्टी नसली ते त्यांचे विचार थोर आहेत. त्यांच्या विचारावर गेल्या कितीतरी वर्ष आपलं पारायण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपल्या पारायणामध्ये कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष जरी खंड पडलेला असला तरी महाराजांचे विचार घेऊन या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी पुन्हा एका नवीन जोमाने ठिकाणी संत ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी गावामध्ये सुरू केलेला आहे. व हा 41 वर्षातील हा 7वा संभ्रम आज महाराजांच्या कृपेने या ठिकाणी आपल्या गावात